महायुतीच्या जागा वाटपांच्या बाबतीमध्ये मी मागे सांगितलं की गेल्या आठवड्यात आमची अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये चर्चा झाली. देशाचे नेते आदरणीय अमितभाई शाह साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख त्या ठिकाणी होतो. सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. जवळपास 80% काम संपलेलं आहे. आज काही कारणांच्यामुळे दिल्लीला आज आम्ही जाणार होतो, ते काही आज त्या ठिकाणी ठरत नाही. पण उद्या मात्र दिल्लीमध्ये या विषयावरती अंतिम त्या ठिकाणी चर्चा होईल आणि पूर्ण क्षमतेने महायुती आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज होईल. साधारणपणे किती राष्ट्रवादीच्या वाट्याला जागा येतील, कारण सातत्यानं चर्चा येत होत्या की कमी जागा मिळतील? एक असं आहे की वारंवार आमच्यावरती जे काही सतत हितशत्रू सांगत असतात, त्यामुळे तसं बिलकुल वस्तुस्थिती नाही आहे. सन्मानपूर्वक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, या घटक पक्षाला देण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाची पूर्णपणाची अनुकूलता आहे. ही निवडणूक राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून आम्ही ज्यावेळेला लढवतो आहोत, त्यावेळेला राज्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती सामोरं जाण्यासाठी समर्थपणाने महायुतीच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये समन्वय करणं, या साऱ्या गोष्टीची जबाबदारी मनामध्ये ठेवत आज आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणाने उतरतो. आज सकाळपासून जी प्रामुख्याने चर्चा होती ती माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात होती. रामराजे असतील किंवा विजयसिंह मोहिते पाटील असतील यांना ज्या पद्धतीने भूमिका घेतलेल्या आहेत त्यावरून हे दोघं नाराज आहेत अशी चर्चा होती. रामराजेंना नुकतंच एक स्टेटस ठेवले आणि स्पष्ट केलं की मी अजून कुठलीच भूमिका घेतलेली नाही, 2 दिवसानंतर मी भूमिका जाहीर करेन. असं आहे की आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे एक प्रमुख नेते आहेत. दीर्घकाळ त्यांनी मंत्रिमंडळामध्ये काम केलं आहे. विधान परिषद सभापती या नात्याने त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची काय भूमिका आहे, जरूर त्यांची त्यांनी भूमिका आज पक्षश्रेष्ठत्वाच्या कानावरती सुद्धा त्या ठिकाणी घातली आणि त्या माध्यमातून आम्ही सगळेजण ज्या वेळेला उद्या चर्चेच्या माध्यमातून भेटू, त्यावेळेला त्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य तो समन्वयाचा मार्ग त्या ठिकाणी निश्चितपणाने काढला जाईल. नामदार विजयसिंह मोहिते पाटील साहेब भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी काय या ठिकाणी भाष्य करणार नाही. सुप्रीम कोर्टानं आज आपल्याला घड्याळ चिन्ह वापरण्यासंदर्भामध्ये लोकसभा निवडणुकांपर्यंत परमिशन दिलेली आहे. खरं आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मी अतिशय मनापासून आदर करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादांच्या नेतृत्वाखाली जी काही भूमिका घेतली, राष्ट्रीय निवडणूक आयोग त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी त्या संदर्भातला निर्णय दिला आणि आमच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक जाणीवपूर्वक काहीतरी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. परंतु न्यायव्यवस्थेने आम्ही घेतलेल्या निर्णयाच्यासाठी अनुकूलता दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून याच्याबद्दलचं मी अतिशय मनापासून हा निकाल या ठिकाणी आम्ही स्वीकारतो. काल बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एक वक्तव्य केलं की शरद पवारांना हरवायचं आहे, परंतु सोशल मीडियावरती अजित पवारांचा पुन्हा जुना व्हिडिओ जो आहे तो आता ट्रेंड होताना पाहायला मिळतो. त्या व्हिडिओमध्ये अजित पवार स्वतः म्हणतात की शरद पवारांना राजकारणातून कुणीही बाजूला सारू शकत नाही. एक असं आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या आमचं सर्वांचं दैवत आहेच, त्यामुळे आम्ही काय भूमिका कधी बदलली नाही. बदलण्याचं काही कारण त्या ठिकाणी होऊ शकत नाही. परंतु दादांच्या समर्थ नेतृत्वाखाली आम्ही जो निर्णय घेतला NDAमध्ये सहभाग घेण्याचा, त्यापासून सुद्धा आम्ही तसूभर पाठीमागे हलणार नाही आहे. एक षडयंत्र आहे की दादांना सतत बदनाम करण्याच्या दृष्टीतून काही ना काहीतरी वक्तव्य त्या ठिकाणी जाणीवपूर्वक केली जातात. बारामतीकर दादांना कुटुंबातील घटक मानतात. दादा बारामतीकरांना कुटुंबातील आहेत असंच नेहमी गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी वाटचाल त्या ठिकाणी करत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना विश्वास आहे की तमाम बारामतीकर दादांच्या पाठीमागे ठामपणाने त्या ठिकाणी उभे निश्चितपणे राहतील. एक सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न काही वेळेला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी होतो आहे, यापेक्षा मला त्या विषयावरती अधिक काय भाष्य करायचं नाही. शिवतारेंचं म्हणणं आहे माझी लायकी काय असं म्हणणारे अजितदादा आता घाबरले आहेत काय? एक असं आहे की प्रत्येकाला आपापलं मत त्या ठिकाणी मांडण्याचा हक्क जरूर आहे. मला शिवतारेंचे सांगायचं आहे की जी बालक्रीडा मंडळ जे अलीकडच्या कालावधीमध्ये बोलतं आहे, ते सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की अजितदादांचं योगदान पक्षासाठी किती मोठं आहे. आज केवळ बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नव्हेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसबरोबरची जागा अधिक मिळवण्यासाठी दादांचं योगदान मोठ्या प्रमाणात राहिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान राहिलं. आज विजय शिवतारेची भावना व्यक्त करतात, ती जागा कुणी जिंकली तर काँग्रेसचे संग्राम जगतापाने, आणि ते सुद्धा त्यावेळेला दादांनी वक्तव्य काय केलं तर आदरणीय पवारसाहेबांच्याबद्दल विजय शिवतारेंनी जे काही वक्तव्य केलं होतं
त्या संदर्भात दादांच्या ज्या काय भावना आहेत, स्पष्टपणाच्या ज्या काय भावना आहेत त्या त्यांनी त्यावेळेला व्यक्त केल्या, त्या पक्षासाठी केल्या. आणि ही जी काय बालमित्रमंडळ जे काय दादांना टीकेचं लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांनी या साऱ्या गोष्टीचं आत्मसंशोधन आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. विजय शिवतारे जे काय बोलतात त्याच्यावरती मुख्यमंत्री योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील. शेवटी सर्व जनता शून्य आहे, सासवडची जनतासुद्धा निश्चितपणाने शून्य आहे. मला असं वाटतं की विजय शिवतारे आज जर काय शिवसेनेमध्ये आहेत, स्वतःला ते प्रमुख नेते त्या ठिकाणी म्हणतात, त्यामुळे महायुतीमध्ये समन्वय कसा राहील याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि ती नैतिकता प्रत्येकाने दाखवणं आवश्यक आहे. अजित पवारांच्या भावानं ज्या पद्धतीनं जे वक्तव्य केलं त्यावरून सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रमाणात अजित पवारांवर टीका होते. ते भाषण देखील सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालं. सोशल मीडियावरती अजितदादांच्यावरती टीका कोण करत नाही, आपलं चुकीचं समजलं, त्याच्याबद्दलची टीका आहे. त्यांना जे भाषण केलं त्याच्यामध्ये ते ज्या शब्द वापरतायत त्याच्याबद्दलची टीका आहे. त्याच्याबद्दल सोशल मीडियाच्याबद्दल श्रीनिवास पवारांच्याबद्दलचा संताप व्यक्त केला जातो आहे. अजितदादा काय आहेत, कारण शेवटी असं आहे की तुमचा राजकारणाचा संबंध काय आहे, काही नाही आहे. पण तरीसुद्धा मी म्हटलं त्याप्रमाणे एक षडयंत्र आहे. हे षडयंत्र कसं काय ते बारामतीची शुद्ध जनता जाणते आहे. एक दर 4 दिवसांनी अशा पैचं कोणाला तरी त्या ठिकाणी उभं करून वक्तव्य करण्याचा प्रयत्न करून दादांना बदनाम करण्याचा जो काय प्रयत्न केला जातो आहे. यापूर्वीसुद्धा पक्षामध्ये काम करत असतानाच दादांना नेहमीच खलनायक बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. परंतु दादा काय आहेत हे राज्यातल्या जनतेनं माहिती आहे, विधानसभा सदस्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. दादा अविचल आहेत. महाराष्ट्रातली जनता दादांच्या पाठीमागे ठामपणाने उभी आहे आणि बारामतीची जनतासुद्धा दादांच्या पाठीमागे ठामपणाने उभी त्या ठिकाणी आहे. तटकरे सर, 10 महिने झाले की तुम्ही राजकीय भूमिका घेऊन, परंतु श्रीनिवास पवार हे आत्ताच का भूमिका उपस्थित करतात असा सवाल उपस्थित होतो. उपस्थित स्वाभाविकच होणार आहे. मी तेच म्हटलं, हे षडयंत्र आहे, स्क्रिप्ट आहे. यात काही राजकीय महत्त्व आहे असू शकते, कोणाची असू शकते, काही नाही, ते काळाच्या ओघात कळेल. ते निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. त्यामुळे यापूर्वी कधीच कुठल्याही राजकीय व्यासपीठावरती न आलेली व्यक्ती ज्या वेळेला एखादी भूमिका मांडते त्याच्या पाठीमागे नेमकं काय हे समजण्या इतपत बारामती जनतासुद्धा शून्य आहे आणि पूर्णपणाने महाराष्ट्राची जनतासुद्धा शून्य आहे. पण कुणी कितीही कसलाही प्रयत्न केला तरीसुद्धा अविचलपणाने दादाने जी काय वाटचाल करण्याचा प्रयत्न केला त्याच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर आहेच, महाराष्ट्रातली जनतासुद्धा आहे आणि बारामतीची जनतासुद्धा नक्की त्या ठिकाणी आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.